मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण एक पोर्टफोलिओ बघणार आहे. तर वेळ न घालवता सरळ पोर्टफोलिओ कोणाचा आहे बघू. मदनी साहेब नमस्कार. नमस्कार. सदरील पोर्टफोलिओ हा माझ्या पत्नीच्या नावे आहे आणि 2021 एप्रिलपासून हे गुंतवणूक करत आहेत. दरमहा तसेच जसा पैसा उपलब्ध होईल त्याप्रमाणे 10 लाख रुपये गुंतवणूक केली आहे. यानंतर या खात्यावर गुंतवणूक करणार नाही, म्हणजे हा पोर्टफोलिओ त्यांचा पूर्ण झालेला आहे. यापुढे मी मुलाच्या नावाने डीमॅट खाते उघडून त्या खात्यात गुंतवणूक करत आहे. म्हणजे मुलाच्या नावावर त्यांनी एक खातं उघडलं आहे, तिथं ते गुंतवणूक करत आहेत. तोही पोर्टफोलिओ रिव्ह्यूसाठी आपल्याकडे पाठवणार आहे. तो कसा आहे, कोणती कंपनी काढावी, कोणत्या कंपनीत ती रक्कम ॲड करावी, 2032 पर्यंत 2 कोटी रुपयाचे लक्ष्य गाठता येईल का, याबद्दल आपला अभिप्राय द्यावा. संपतराव गायकवाड, नांदेडहून यांनी हा पोर्टफोलिओ पाठवलेला आहे. पण मुलाचा पोर्टफोलिओ किती रुपयाचा हे त्यांनी सांगितलं नाही. आणि 2032 पर्यंत त्यांना 2 कोटी रुपये करायचेत, म्हणजे इथून 8 वर्षानंतर. हा पोर्टफोलिओ त्यांचा 10 लाखाचा आहे आणि जवळपास 15 लाख रुपये झालेत. बघू हा किती होतो. तर इथं बघू शकता 10 लाख इन्व्हेस्टेड आहे, 10,13,000, 15,19,000 झालेले आहेत आणि जवळपास 50%चं प्रॉफिट इथं तुम्ही बघू शकता. मी मागे एकदा पोर्टफोलिओ रिव्ह्यूमध्ये सांगितलं होतं, जर तुमचा पोर्टफोलिओ सध्या ऑल टाईम हायवर प्रॉफिट नसेल तर पोर्टफोलिओमध्ये काहीतरी गडबड आहे. 3 वर्षापासून यांचा पोर्टफोलिओ आहे आणि 50% जवळपास प्रॉफिट झाले, म्हणजे पोर्टफोलिओ चांगला आहे. बघूया कोणत्या कंपन्या आहेत. आता मी ज्या सांगणार आहे, ज्या कंपन्या तुमच्या पोर्टफोलिओ नको आहेत अशा मी फक्त सांगणार आहे. ठेवण्यासारख्या कंपन्या ठेवायला पाहिजे, परंतु माझा पोर्टफोलिओ असता तर मी ज्या कंपन्या ठेवल्या नसत्या त्या का ठेवल्या नसत्या तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. फक्त इथं जे सांगणार आहे की ही कंपनी पोर्टफोलिओमध्ये असायला नाही पाहिजे. इथं बघू शकता ABREL, आदित्य बिर्ला रिअल इस्टेट ही कंपनी आहे. 12 क्वांटिटी यांनी घेतलेली आहे. ॲव्हरेज आहे 518 रुपयाचं, 417% प्रॉफिट आहे आणि 26,000चं प्रॉफिट झालेलं आहे. परंतु ही कंपनी तुम्हाला दीर्घकाळ ठेवता येणार नाही. का ठेवता येणार नाही पुढे मी तुम्हाला शेवटी दाखवतो, कारण ही कंपनी तुमचं हे जे प्रॉफिट झालेलं आहे इथून पुढे ती कमी करील. त्याच्यानंतर अल्काइल आयर्न चांगली कंपनी आहे. केमिकल क्षेत्रामध्ये बऱ्याच जणाला ह्या कंपनीनं चांगला पैसा बनवून दिलेला आहे. ॲव्हरेज आहे 4,053 रुपयाचं, 20 क्वांटिटी घेतलेली आहे. सध्या 2300 रुपये चालू आहे, 43%चा लॉस चालू आहे, 35,000 रुपयाचा लॉस आहे. हरकत नाही, ह्या कंपनीचं रिव्हर्सल जवळपास होत आलेलं आहे. कारण 2250च्या वर जर ही कंपनी राहिली तर रिव्हर्सल मानता येईल आणि तिथून कंपनीला वर जावं लागेल, कारण तसं चार्टमध्ये दिसत आहे. सध्या कंपनी 2277 वर ट्रेड करत आहे. तुम्ही जो पोर्टफोलिओ पाठवला त्यावेळेस 2300 वर होती. 2250च्या जर खाली आली तर ही कंपनी पुन्हा रिव्हर्सल कधी देईल ते माहीत नाही, पण कंपनी चांगली आहे, तुम्ही ठेवू शकता पोर्टफोलिओमध्ये. एंजल वन चांगली कंपनी आहे. ही पण 21 क्वांटिटी घेतलेली आहे यांनी 1312ला. बघा 98% प्रॉफिट, जवळ डबल पैसा झालेला आहे. 27,000 दिसत आहे तिथं, म्हणजे 27,000 त्यांनी जवळपास गुंतवलेले आहेत आणि पैसा डबल झालेला आहे. कंपनी चांगली आहे, दीर्घकाळ ठेवू शकता. ॲस्ट्रल ही पण एक लीडर कंपनी आहे. पाईप क्षेत्रामधली 29% प्रॉफिट झालेला आहे. ॲव्हरेज त्यांचं आहे 1469. चांगल्या वेळेस यांनी गुंतवणूक केलेली आहे. 48 क्वांटिटी घेतलेली आहे. दीर्घकाळासाठी कंपनी चांगली आहे, ठेवू शकता. त्याच्यानंतर बजाज फिनसर्व ही कंपनी आहे. 10% प्रॉफिट आहे. 13 क्वांटिटी घेतली 1699 वर आणि सध्या 2290 रुपये हे प्रॉफिट झालेलं आहे. ठेवायची की नाही पुढे मी सांगतो. इथं बघू शकता बजाज फायनान्स पण आहे. ह्या दोन्ही कंपन्या घेतल्यामुळं दोन्हीपैकी एक ठेवायला पाहिजे. तर तिच्यामध्ये प्रॉफिट जे झालं आहे ते कमी आहे, ह्याच्यामध्ये प्रॉफिट जास्त आहे. 20,000चं प्रॉफिट झालेलं आहे. टक्केवारी आली नाही. तुम्ही टक्क्यामध्ये तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बघू शकता हिचे टक्के जास्त आहेत. ही थोडी फास्ट आहे तिच्यापेक्षा. 2 ठेवण्यापेक्षा एकच ठेवायला पाहिजे. मी असतो तर बजाज फायनान्स ठेवली असती. 17 क्वांटिटी आहेत. ॲव्हरेज आहे 6,098चं आणि सध्या 20,000 तुम्हाला प्रॉफिट होत आहे. तरी दोन्हीपैकी एक ठेवा आणि एक ठेवायची असेल तर बजाज फायनान्स ही चांगली आहे. CDSL पुन्हा एक मस्त कंपनी आहे. यांनी चांगल्या कंपन्या घेतलेल्या आहेत. बघू शकता CDSL आहे. 70 क्वांटिटी आहे. 736लाच घेतलेली आहे. 100% प्रॉफिट, म्हणजे पैसा डबल झाला आहे. 52,000 रुपये यांना प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे चांगल्या कंपन्या घेतल्या आणि टिकून राहिलं तर प्रॉफिट होतं हे यांच्या पोर्टफोलिओमधून दिसत आहे. त्याच्यानंतर दीपक नायट्रेट ही पण एक चांगली कंपनी यांनी घेतलेली आहे. बघू शकता 36 क्वांटिटी आहे. 1,923 रुपये ॲव्हरेज प्राईस आहे. 44% प्रॉफिट झालेलं आहे 30,000चं. चांगली कंपनी, दीर्घकाळासाठी ही पण ठेवू शकता. त्याच्यानंतर आहे डिक्सन बघा त्यांनी घेतलेले 10 क्वांटिटी 4,193 रुपयाला, म्हणजे जवळपास 41,000
42,000च्या आसपास गुंतवणूक आहे, 256% प्रॉफिट झालेला आहे, 1,07,000चं प्रॉफिट झालेलं आहे. चांगली कंपनी आहे, पुढेही तुम्हाला ही चांगला पैसा बनवून देईल. ही कंपनी तुम्ही दीर्घकाळासाठी ठेवू शकता. त्याच्यानंतर डीमार्ट आहे. डीमार्ट 23 क्वांटिटी घेतलेली आहे, 4,507 ॲव्हरेज आहे, 2%चंच प्रॉफिट आहे. सध्या घेतलेली दिसते 2,307वर ही कंपनी ट्रेड करत आहे. सध्या हिचे प्रॉफिट थोडेसे डाऊन आलेले आहेत, त्यामुळे कदाचित ही वेळ लावू शकते, पण कंपनी चांगली आहे, तुम्ही दीर्घकाळासाठी ठेवू शकता. त्याच्यानंतर हॅपीएस्ट माइंड IT मधली ही एक चांगली कंपनी आहे. बऱ्याच दिवसापासून ही चालत नाही आहे, तुम्ही इथं बघू शकता. 40 क्वांटिटी घेतलेली आहे, ॲव्हरेज आहे 832 आणि सध्या ही कंपनी 920 रुपयाचा यांचा लॉस चालू आहे आणि 809वर ही कंपनी सध्या ट्रेड करत आहे. तर चांगली कंपनी आहे, तुम्ही ही दीर्घकाळासाठी ठेवू शकता. HDFC बँक, HDFC बँकमध्ये तुम्हाला 11% प्रॉफिट झालेला आहे, ॲव्हरेज आहे 1492, 20 क्वांटिटी घेतलेली आहे. ही थोडीशी तुमच्या पोर्टफोलिओला पुढं ओढण्यासाठी, जसे इंजिन लागतात गाडी पुढं ढकलण्यासाठी, तर ही थोडी मागं ओढणारी कंपनी आहे, थोडी जड कंपनी आहे, म्हणजे हिचे प्रॉफिट थोडे हळूहळू वाढतात, त्यामुळे ही कंपनी तुमच्या पोर्टफोलिओला मागे ओढेल. मी असतो ते HDFC बँक ठेवली नसती. दीर्घकाळासाठी ही पोर्टफोलिओमध्ये जर ठेवली तर प्रॉफिट ही थोडेसे कमी देते. त्याच्यानंतर HDFC लाईफ, ही पण कंपनी तुम्हाला पुढे दाखवतो मी. ही कंपनी पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी नाही, कारण ही पण पोर्टफोलिओला मागे ओढते. 25 क्वांटिटी आहे, ॲव्हरेज जर पाहिलं तर 663चं ॲव्हरेज आहे, 8% जवळपास 9% प्रॉफिट आहे, परंतु ही मी ठेवली नसती, कारण ही आपल्या पोर्टफोलिओला मागे ओढील. वरच्या ज्या दोन्ही HDFC बँक आहे आणि HDFC लाईफ आहे, या दोन्हीचा पैसा मी ICICI बँकेत टाकला असता. ही कंपनी तुम्ही शेवटपर्यंत ठेवू शकता दीर्घकाळामध्ये. 10 क्वांटिटी घेतलेले 738 रुपयावर ॲव्हरेज आहे यांचं, 5,000 रुपये प्रॉफिट झालं आहे, 68%. वरचे दोन्ही पैसे जर ह्याच्यात टाकले असते तर तुमचं प्रॉफिट अजून थोडंसं पुढं गेलं असतं, कारण वरचं प्रॉफिट तेवढं वाढलं नाही, दोन्ही ह्याचं प्रॉफिट चांगलं वाढलं आहे. तोच पैसा इथं जर लावलेला असता तर प्रॉफिट म्हणजे पोर्टफोलिओ अजून थोडासा पुढं गेलेला असता. मला तेच म्हणायचं आहे की जड कंपन्या जर घेतल्या, मोठ्या कंपन्या घेतल्या, तर ते आपल्या पोर्टफोलिओला मागं ओढतात. मोठ्या असल्या तर हरकत नाही, पण त्या मीडियम लार्ज कॅप कंपन्या ह्या मिड कॅप सारख्या चालणाऱ्या असतील तर त्या ठेवायला हरकत नाही. म्हणून ही कंपनी बरी आहे ICICI बँक, पण वरच्या दोन्ही कंपन्या ह्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या नाहीत. त्याच्यानंतर इन्फोसिस आहे, इथं बघू शकता. इन्फोसिस 22 क्वांटिटी घेतलेली आहे, 1485वर ही ॲव्हरेज आहे, 29%चं प्रॉफिट आहे, परंतु ही कंपनीसुद्धा जड आहे, आपल्या पोर्टफोलिओला ही रिव्हर्स मागं ओढते. तर वर घेऊन जाणाऱ्या कंपन्या पाहिजेत, तर ही कंपनी मी दीर्घकाळासाठी ठेवली नसती. त्याच्यानंतर आहे IRCTC, चांगली कंपनी आहे, रेल्वे क्षेत्रामधली ही एक जबरदस्त कंपनी आहे. 24 क्वांटिटी घेतलेली आहे, तुम्ही दीर्घकाळासाठी ठेवू शकता. 446 ॲव्हरेज आहे, 27,000चं प्रॉफिट झालेलं आहे. जिओ फायनान्स चांगला आहे, ठेवू शकता. 21 क्वांटिटी आहे, 343वर ट्रेड करत आहे. सध्या नो प्रॉफिट नो लॉस आहे, सध्याच यांनी कदाचित खरेदी केली असेल, ठेवू शकता. ही कंपनी भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते. लक्ष्मी केमिकल जोपर्यंत हिचे प्रॉफिट चांगले येणार नाही तोपर्यंत ही कंपनी चालणार नाही. म्हणून लॉंग टर्मसाठी जर ठेवायची असेल तर तुम्ही ह्याच्या जागी FCL घेऊ शकता. FCL चांगली कंपनी आहे, तर ही मी ठेवली नसती, ह्याच्या जागी दुसरी कोणती तरी घेतली असती. पॉलिकॅप चांगली कंपनी आहे, पॉलिकॅप ठेवू शकता. 21 क्वांटिटी घेतलेली आहे, ॲव्हरेज आहे 2114. त्यांनी बऱ्याच कंपन्या चांगल्या वेळेला घेऊन ठेवलेल्या आहेत. 252%चं प्रॉफिट आहे, 1,12,000चं पैसा बनतो. फक्त चांगल्या कंपन्या पोर्टफोलिओमध्ये घेऊन ठेवा. प्रिन्स पाईप आहे, प्रिन्स पाईपपेक्षा जर तुम्हाला थोडीशी फास्ट कंपनी पाहिजे असेल तर हरिओम पाईप तुम्ही घेऊ शकता. प्रिन्स पाईप थोडासा स्लो चालेल. 56 क्वांटिटी आहे, 652वर ही कंपनी ट्रेड करत आहे. दीर्घकाळासाठी ठेवायला चांगली नाही, फास्ट कंपनी घ्यायला पाहिजे, कारण आपला पैसा हा लवकर वाढला पाहिजे. म्हणून हरिओम पाईप याच्या जागी मी घेतली असती, तर तुम्ही तो विचार करू शकता. सध्या 16%चा ह्या कंपनीमध्ये लॉस आहे. त्याच्यानंतर बघू शकता रिलॅक्सो सध्या रिलॅक्स आहे, 22%चा लॉस आहे. तुम्ही बघू शकता इथं 12,000 रुपयाचा लॉस आहे. 51 क्वांटिटी घेतलेली आहे, 1037 ॲव्हरेज आहे त्यांचं, पण जोपर्यंत हिचे प्रॉफिट चांगले येणार नाही तोपर्यंत ही कंपनी वाढणार नाही. तुम्हाला जर बदलायचं असेल तर कॅम्पस सध्या चांगली आहे, रिव्हर्सल झालेला आहे, तिथून ती वर जाणार आहे, तर कॅम्पसमध्ये शिफ्ट करायचं. तुम्ही बघू शकता ही कधी चालेल पुढं माहीत नाही, पण कॅम्पस चालायला सुरुवात झालेली आहे. कॅम्पसचे प्रॉफिट जरी वाढले नाही तरी कॅम्पस चालायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हा पैसा कॅम्पसमध्ये जर शिफ्ट करायचा असेल तर करू शकता. परंतु ही कंपनी वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, परंतु आपल्या पोर्टफोलिओमध्ये फास्ट ग्रो होणाऱ्या कंपन्या असल्या तर आपला पैसा लवकर तेवढा वाढेल, एवढंच माझं सांगण्याचा उद्देश आहे. रिलायन्स मोठी कंपनी आहे, ही पण तुमच्या पोर्टफोलिओला मागे वाढेल. 21 क्वांटिटी घेतलेली आहे,
ॲव्हरेज आहे 2156चं 27% प्रॉफिट आहे. हे प्रॉफिट तुम्ही काढून घ्यावं आणि दुसऱ्या कोणत्या कंपनीमध्ये टाकावं, कारण ही कंपनी स्लो आहे, दीर्घकाळासाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी नाही. टाटा मोटर चांगली कंपनी आहे, 35 क्वांटिटी आहे, 452 ला खरेदी आहे, 88% प्रॉफिट आहे, 15,000चं ठेवू शकता. दीर्घकाळासाठी ही कंपनी चांगली आहे. टाटा पॉवर ठेवू शकता. टाटा पॉवर बघा 200 क्वांटिटी घेतलेली आहे, ॲव्हरेज आहे 130-67,000चं प्रॉफिट झालेलं आहे. चांगला पैसा यांनी गुंतवलेला आहे आणि तुम्ही इथं बघू शकता किती 256% टाटा पॉवरमध्ये प्रॉफिट आहे, 67,000चं प्रॉफिट आहे. तर चांगला पैसा आहे. तुम्ही ही कंपनी दीर्घकाळासाठी ठेवू शकता. टायटन ओके कंपनी आहे, 2048ला यांनी घेतलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता 2048 ॲव्हरेज प्राईस आहे, 17 क्वांटिटी घेतलेली आहे. परंतु ह्याच्या जागी तुम्हाला जर फास्ट कंपनी जर पाहिजे असेल तर टायटनच्या जागी तुम्ही कल्याण ज्वेलर किंवा सध्या लिस्ट झालेली जी पुन्हा गाडी आहे त्या कंपनीबद्दल विचार करू शकता. तिचे प्रॉफिट, ह्या दोन्हीचे जे प्रॉफिट आहेत तर ते ट्रिपल डिजिटमध्ये आहेत. तर तुम्ही बघू शकता त्या कंपन्या तुम्हाला जास्त पुढं घेऊन जाण्यासाठी मदत करतील, कारण तुम्हाला पोर्टफोलिओ 2 कोटीपर्यंत न्यायचा आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही विचार करू शकता. ही पण कंपनी चांगली आहे, ठेवायला हरकत नाही, कारण तुमचा पोर्टफोलिओ 10 लाखाचा आहे. त्यामुळे ही कंपनी 20च्या आसपास तुम्हाला CAGR बनवून देऊ शकते. आता तुम्हाला जी कंपनी ठेवू नका म्हणून सांगितलंय, तर इथं बघा आदित्य बिर्ला ही कंपनी सुरुवातीला तुमच्याकडे होती, 2700वर ही कंपनी ट्रेड करत आहे. आणि ह्या कंपनीचे मागचे जर इथं प्रॉफिट जर पाहिले तर मागच्या 5 वर्षापासूनचे प्रॉफिट इथं बघू शकता तुम्ही 2019 पासूनचे. तर प्रॉफिट हे वाढण्याऐवजी सतत कमी होत आहेत आणि कंपनी वर आलेली आहे. तुमचं प्रॉफिट जवळपास 400%चं झालेलं आहे, तर ही कंपनी वर आलेली आहे. तर ही कंपनी आता खाली येण्याचे चान्सेस जास्त आहे, कारण कंपनीचं प्रॉफिट वाढत नाही. म्हणून ती सेल करून त्या जागी दुसरी कंपनी घ्या असं मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही इथं बघू शकता प्रॉफिट जे आहे कंपनीचं इथं 5 वर्षात मायनस आहे, चालू वर्षामध्ये मायनस आहे आणि कंपनी चालली 128%. प्रॉफिट मायनस असूनही कंपनी जास्त चाललेली आहे, त्यामुळं ही कंपनी कधीही खाली येऊ शकते. तर हे प्रॉफिट तुम्ही बुक करून दुसऱ्या कंपनीमध्ये टाकू शकता, कारण ही कंपनी सेल जर बघितले तर सिंगल डिजिट आहेत, चांगले नाहीत. त्यामुळे ही कंपनी दीर्घकाळासाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी नाही. त्याच्यानंतर HDFC लाईफ, ह्या 2 कंपन्या सांगितल्या होत्या ठेवू नका म्हणून. तर HDFC लाईफचं बघू शकता 1,55,000 करोडचं मार्केट कॅप आहे या कंपनीचं. आणि इथं जर आपण पाहिलं तर हिचे प्रॉफिटही बघू शकता तुम्ही, मागच्या 5 वर्षापासून प्रॉफिट हे वाढत नाहीत असे दिसत आहेत. त्यामुळे ही कंपनीसुद्धा आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घकाळ ठेवण्यासारखी नाही आहे. तुम्ही इथं बघू शकता हिचे सेल्स प्रॉफिट जर पाहिलं आपण तर हिचे प्रॉफिट सिंगल डिजिट आहेत. इथं बघू शकता 10 वर्षाचे 8%, 5 वर्षाचे 6%, 3 वर्षाचे 5%. त्यामुळे इथं पैसाही तसा बनणार नाही. तर ही कंपनीसुद्धा आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी नाही. त्याच्यानंतर तुम्हाला कल्याण ज्वेलर्स सांगितलं होतं, तर हिचे प्रॉफिट तुम्ही बघू शकता वाढत आहेत. इथं बघू शकता हिचे प्रॉफिट हे वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथं जर पाहिलं तर प्रॉफिटही बघू शकता 5 वर्षाचं ट्रिपल डिजिटमध्ये आहे, 3 वर्षाचं ट्रिपल डिजिटमध्ये आहे आणि इथंही तसाच पैसा ही कंपनी बनवत आहे. म्हणून ही फास्ट कंपनी आहे, म्हणून ही एक सांगितली. आणि त्याच्यानंतर PNG सांगितली, वर इथं नाव बघू शकता PN गाडगीळ, नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे ही. आणि हिचेही प्रॉफिट जर पाहिले तर आपल्याला इथं हिचे प्रॉफिटसुद्धा ट्रिपल डिजिट पाहायला मिळत आहेत. इथं बघू शकता 5 वर्षाचा 44%, 3 वर्षाचा 173 आणि चालू वर्षामध्ये 179. तर इथंही तसाच पैसा ही कंपनी बनवेल. तर त्या दृष्टीने तुम्ही विचार करू शकता. टायटनसुद्धा चांगली आहे, पण जर फास्ट पाहिजे असेल तर ह्या 2 कंपन्याची तुम्ही विचार करू शकता. रिलायन्स इंडस्ट्रीज ही काढायला सांगितलेली आहे. ही कंपनी बघू शकता 18,56,000 करोडचं मार्केट कॅप आहे. आणि ही कंपनीचे जे प्रॉफिट आहे इथं आपल्याला, इथं जरी आपल्या प्रॉफिट इथं वाढत असलेले दिसत आहेत, तरीही प्रॉफिट बघू शकता इथं 15च्या आसपास प्रॉफिट होतं इथं 2019ला. आता 30च्या आसपास आहे, म्हणजे 19 पासून आतापर्यंत हे प्रॉफिट फक्त डबल झालेलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही प्रॉफिट डबल झालंय का. नेट प्रॉफिट इथं बघा, इथं 19 आहे आणि इथून आतापर्यंत 78 पर्यंत झाले, म्हणजे 39 पासून 78 पर्यंत प्रॉफिट 5 वर्षात फक्त डबल झालेलं आहे. तर कमीत कमी 3 वर्षामध्ये प्रॉफिट डबल होणाऱ्या कंपन्या असतील तर आपल्याला ते 26च्या पुढे CAGR बनवून देतात. 10 वर्षामध्ये 13%चं प्रॉफिट आहे, 5 वर्षाचं 12% आहे आणि 3 वर्षाचं 16% आहे. तर हे थोडं जास्त पाहिजे, म्हणून इथंही पैसा बनलेला नाही. मोठी कंपनी आहे, बघू शकता 10 वर्षात 20%, 5 वर्षात 17%, 3 वर्षात 4% आणि चालू वर्षामध्ये 17%. म्हणजे ह्या कंपनीनं कमीत कमी 26चा CAGR बनवून देणं अपेक्षित आहे, पण ही बनवणार नाही, कारण हिचे प्रॉफिट हे तसे वाढत नाहीत.
तुम्ही पोर्टफोलिओ चांगला बनवलेला आहे, जड असलेल्या कंपन्या म्हणजे की ज्या स्लो चालायला लागल्यात, प्रॉफिट कमी बनवत आहे, तर त्या कंपन्या जर काढल्या तर हा पोर्टफोलिओ अजून तुम्हाला पुढं जास्त पैसा बनवून देऊ शकतो. थोडेसे बदल करणं अपेक्षित आहे. आणि तुम्ही जे 2 कोटी सांगितले तर तुमचे सध्या झालेले आहेत, सध्याची एकूण प्राईस झालेली आहे जवळपास 15 लाखाची. तर हा 10 वर्षात 10 पट झाला, तर येणाऱ्या 10 वर्षामध्ये हा 1.5 कोटीच्या आसपास पोर्टफोलिओ जाऊ शकतो. परंतु 8च वर्षामध्ये 2 कोटी होणार नाही, तर तुम्हाला बदल करूनही होणार नाहीत. कारण ह्याच्यामध्ये अजून जर गुंतवणूक केली तरच ते शक्य आहे. तुम्ही अजून दुसऱ्या पोर्टफोलिओमध्ये किती गुंतवणूक करत आहात ते लिहिलेलं नाही. त्यामुळे हा पोर्टफोलिओ 1.25 लाख कोटीच्या आसपास जाऊ शकतो. त्याच्या पुढं 8 वर्षात जाणार नाही. 10 वर्ष जर थांबले तर 1.5 कोटीपर्यंत पोर्टफोलिओ जाईल जर तुम्ही बदल केला तर. तुम्हाला जो बदल सुचवलेला आहे तो बदल तुम्ही विचार करून घ्यावा, कारण नुकसान आणि प्रॉफिट दोन्हीही तुम्हाला सहन करायचं आहे. मी सांगतो म्हणून करू नका. तुमच्या बुद्धीला पटलं तर तो निर्णय तुम्ही घेऊ शकता, कारण कोणताही कॉल किंवा टिप्स आपण ह्याच्यावरून देत नाही. माझा पोर्टफोलिओ असला तर मी असं केलं असतं, फक्त एवढंच मी सांगितलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा पोर्टफोलिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. यांना मदत होऊ शकतो. व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे, कोणताही कॉल किंवा टिप्स नाही आहे. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.